What is up guys, this is Leo and you guys watching my channel Leo Vlog Venture। तो अभी अपन जा रहे हैं अपने एक खेत में। तो वहाँ पे लावनी चालू हो चुकी है, लेकिन लावनी वो पुरानी तरीके से नहीं, थोड़े मॉडर्न तरीके से चालू हो रही है अभी। तो क्या है वो अभी हम लोग आगे जाके देखेंगे, मेरे को भी खुद नहीं पता। अभी वहाँ पे कृषि अधिकारी आ चुके हैं। अभी विनी भी जा रही है लावनी लगाने को। लावनी लगाने को नहीं, ये खेत में कीचड़ में लोटने पोटने जा रही है। इसको नहीं लेके जाएंगे अपन, तो बाल में कीचड़ फंस जाता है, फिर निकलता नहीं। वो धोते धोते अपनी कंबर की बैंड बज जाती है, नहीं सुनेगी। माहौल मस्त है एकदम ब्यूटीफुल। कोकर्ण या खबरी को बुलाना चाहिए यहाँ पे, बहुत मज़ा आएगा। उसको लिटा लिटा के मेरे को मतलब ये डुक्कर जैसा ऐसा लोड़ाना है उसको। क्या बोल रहा हूँ मैं, लोड़ाना है। देखो अभी फाइनली वो मशीन आ चुकी है। अभी इसमें से लावनी होगी। ये मशीन अभी बात है ना, वो कीचड़ में लगाएगी जैसे इंसान लगाते हैं। बस 60-60 लाइन लग भी गई, अभी 4 ओरी लग गया अभी। वो ऐसा चलता रहा तो जॉब खा जाएगा ये मजदूर लोग का। चालू करू बाबा, थांब माणसं इथे. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आता सगळेजण आपण भात शेती करतो. हो. पण जर भाजवळीपासून विचार केला, कवळ तोडण्यापासून आणि येणारं उत्पन्न विचार केला तर भात शेती परवडते का? तसं परवडत नाही. हा नाही, बरोबर आहे ना. मग जर परवडत नसेल तर परवडण्यासाठी काहीतरी बदल केला पाहिजे. आता सगळ्यांच्याकडे पहिले साधे मोबाईल होते, आता अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे. पहिले मोठे टीव्ही होते, आता LCD आला, LED आलाय. तसं शेतीचं तंत्रज्ञान पण पुढे गेलेलं आहे. मग बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपण जर बदललो, उत्पादन खर्चामध्ये जर बचत झाली तर आपलं निश्चित उत्पन्न वाढणार आहे. आता उत्पादन खर्चात बचत करायची झाली तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा विषय काय, तुम्ही जी काय आता रोपवाटिका तयार करतोय किंवा आपण सगळ्या जी रोपवाटिका वर्षानुवर्ष करत आलोय, काय करून, बाजावळ करून, राब करून, कवळ तोडा, गोळा करून आणला, पालापाचोळा, त्याचे थर लावा, शेणी गोळा करून आणा, जाळा, बरोबर. याच्यामध्ये होणारा खर्च आणि आता तुम्ही जी काय झाड तयार केली ती काढण्यामध्ये होणारा खर्च. भात शेतीमध्ये 3 गोष्टी होती, म्हणजे ह्या 2 गोष्टीवरती सगळ्यात मोठा खर्च होतो आणि वेळ खाऊ काम आहे. मग याला पर्याय म्हणून काय, ह्याच्यावरती खूप मोठं संशोधन झालं. आता तुम्ही मिरचीची बाजारातनं रोपं विकत आणताय, गोंड्याची झेंडूची रोपं विकत आणताय, वांग्याची रोपं विकत आणताय. मग भाताची रोपं का करू नये? मग शास्त्रज्ञाने याच्यावर संशोधन केलं आणि भाताची रोपं ट्रेमध्ये भाताची रोपं तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं. आता ही ट्रेमध्ये रोपं तयार केली तर आपल्यासारखं 30 दिवसाची, 35 दिवसाची, 40 दिवसाची एवढी मोठी रोपं करून चालत नाही. आपल्याला ही रोपं साधारणतः 18 ते 20 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 25 दिवसामध्ये लावायला लागतात. आता ही ट्रेमध्ये रोपवाटिका तयार करण्याचा फायदा काय, कुठलंच नाही, काम करत नाही, डायरेक्ट चिखलनी करणं. आता जे काल काय केलं, चिखलनी करणं, डायरेक्ट लावणीला जाणार. आता इथं मशीन आहे म्हणून, परंतु आपण सगळ्यांनी जर थोडंसं, विशेषतः महिला वर्गाने जर थोडंसं आपल्या मानसिकतेमध्ये थोडासा बदल केला की आपली तयारी काय पाहिजे की ही छोटी रोपं पण लावायची आपली तयारी पाहिजे. ही छोटी रोपं लावण्याची म्हणजे
काय म्हणायचं लावलेलं असं झाड पाहिजे असं काय गरज नाही. उलट जेवढे लहान रोपं लावणार तेवढं त्याला फुटवे जास्त येणार आणि उत्पन्न जास्त येणार. सुरुवातीला 8 दिवस आपल्याला खराब दिसणार, ते रान भरलेलं दिसणार नाही, परंतु एक 8-15 दिवसामध्ये रोपं एकदा सेट झाली त्याला फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. महत्वाचा विषय काय की उत्पादन खर्चामध्ये बचत झाली. आता हा एक पर्याय आहे. आता महिला बचत गटांच्याकडे पण भरपूर निधी उपलब्ध असतो, ते देखील या यंत्र अवजाराची खरेदी करू शकतात. ह्याच्यापेक्षा लहान यंत्र अवजार आहेत मनुष्याने माणसाने चालवायची, किंवा इंजिनवर चालतंय पण माणसाने चालवायची पण यंत्र आहेत. आपल्या इथं आवऱ्यामध्ये एक यंत्र आहे आणि काल वेळामध्ये महिला बचत गटाने एक यंत्र आणलेलं आहे. चांगलं ना, एक यंत्र त्यांनी आणलेलं आहे. म्हणजे हीच रोपं तयार करायची, म्हणजे उत्पादन खर्चामध्ये बचत करायचा. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आमच्याकडे कृषी यंत्रीकरणाची योजना आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या मशीनला 50% अनुदान देतोय. ही मशीन देखील आपली चिपळूणमधील आहे. जे भुवड म्हणून शेतकरी आहेत त्यांनी आपल्या योजनेतच घेतलेले आहे, ट्रॅक्टर घेतलेला आहे, मशीन देखील घेतलेलं आहे. आता हे रोपटिका लावल्यानंतर ह्याचा फायदा पुढचा काय, ओळीत लावण केल्यामुळे काय होतंय, तुम्हाला खुरपणी करणं सोपं जाते. खुरपणी फक्त माणसाने करणं अपेक्षित नाही, याच्यामध्ये कोळपी येतात. तुम्ही कोनोमीटर म्हणू शब्द ऐकून असाल, त्यांना आपण देणारच आहे इथं. त्यांनी कोळपणी करायची, म्हणजे एका माणसाने देखील या सगळ्या क्षेत्राची एका दिवसामध्ये, एक दिवस पण लागणार नाही, 2 तासामध्ये कोळपणी होऊ शकते, म्हणजे गवत काढणे होऊ शकते. अशा पद्धतीने हे सुधारित तंत्रज्ञान आहे. बाकी काय यंत्राकडेच फक्त जाऊ नका. दादा जसे म्हणत होते सगळी शेतीचा जो विषय एकत्रीकरण करणं गरजेचं आहे, मोठे वाफे पाहिजेत, पण किमान आजच्या या कार्यक्रमातून आपण रोपवाटिका तरी तयार करायला शिकूया. अशा पद्धतीने रोपवाटिका तयार केली, पावसाचा तुम्हाला अडचण नाही, म्हणजे भरपूर तुमचे प्रश्न ह्यात सुटणार आहेत. मी म्हणणार नाही पहिल्याच वर्षी सगळंच असं करा, पण निदान पुढल्या वर्षी हे आता तुम्ही बघितलेलं आहे, थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये गडबड झाली, परंतु जिथं आपण 10 ताल म्हणजे 1000 ट्रे भरलेले आहेत, 1000 ट्रेमधले काही एक 20 ते 25 ट्रे खराब झाले इथले धरून. आता आवऱ्यामध्ये 500 ट्रे एकसारखे आहेत, त्यांनी तर 500 ट्रे केले, ते सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एका जागी 500 ट्रे आहेत. काल तळवलीमध्ये देखील 2 बचत गटांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे. कोंडवाडीतला देखील आपला कार्यक्रम, म्हणजे रोपं चांगले आहेत. याच्यात कधी यावर्षी तुम्हाला निरीक्षण घ्यायचं आहे. तुम्ही आज जरी कार्यक्रमाला आला असला तरी मध्ये आधी 8 दिवसांनी इथे येऊन जायचं, भात शेती आहे का व्यवस्थित, किंवा इतर ठिकाणी कुठं बघायचं असेल बघून या. परंतु किमान रोपवाटिका तरी आपल्याला त्या पद्धतीने बनवायचे. तुम्ही राब बंद केली, आता आपण सगळ्यांना म्हणतो निसर्ग वाचवा, पर्यावरण प्रदूषण करू नका, परंतु आपण देखील जर राब भाजायचं बंद केलं, राब करायचं बंद केलं, तर निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये तणनाशक मारणं वगैरे लोकांचा विरोध असतो, याच्यामध्ये तणनाशक मारायचा काही विषय नाही. तुम्हाला काय फक्त करायचे आहे, ट्रेमध्ये रोपं तयार करायचे. याच्यामध्ये काकांच्या निरीक्षणातून आपण थोडासा बदल करणार आहे. पुढल्या वर्षी हेच रोपं तयार करताना थोडंसं सकल भागामध्ये थोडीशी करायची, सकल म्हणजे एकदम थोडंसं सकल, जेणेकरून हे ट्रे उगवून आले. आता हे ट्रे भरायची पद्धत काय, या ट्रेमध्ये 50% सुकलेली माती, 50% गांडूळ खत किंवा शेणखत घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आणि आपल्याला हे थोडंसं ओलसर करून चिकल, अगदी राख चिकल करून त्याच्यामध्ये भरायचं. जे भात बियाणं आपण करणार आहे ते आपल्याला 48 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, त्याला बारीक मोड आणून द्यायचे. जसं आपण रांगोळी हे करतो त्या पद्धतीने हे पूर्ण ट्रेवरती बियाणं पसरायचं, त्याच्यावरती मातीचा थोडासा थर द्यायचा आणि दररोज ह्याला हलक्या झारीनं पाणी घालायचं. हे पाणी घातल्यानंतर आपल्याला 15 ते म्हणजे 20 दिवसामध्ये जास्तीत जास्त रोपं चांगल्या पद्धतीने तयार होतात. इतकं साधं टेक्निक आहे. तुम्ही कुठेही, म्हणजे आपण पडवीला म्हणा किंवा थोडंसं छोट्याशा रूममध्ये किंवा गॅलरीमध्ये सुद्धा हे रोपवाटिका तयार होऊ शकते. शेतामध्ये यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. ह्या कार्यक्रमाचा उद्देशच एवढा आहे की बाबा शेतीपासून लोक जी लांब चाललेले आहेत किंवा शेती क्षेत्र जे कमी होत आहे ते पुन्हा आपल्याला वाढवायचं आहे. इतर समस्या आहेतच, परंतु उत्पादन खर्च कमी करणं हा प्रमुख उद्देश आहे. हे सगळं झाल्यानंतर आज आपल्याकडे आपण जर बघितलं तर निश्चितपणे खोडकिड्याचं प्रमाण वाढते, भात फुलावर जाण्याचं प्रमाण वाढते, पळिंजाचं प्रमाण वाढते. हे कशामुळे होतंय तर त्याला खोडकिडा म्हणतो आपण. जो खोडकिडा भाताचे जे आपले फुटवे आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये शिरून आतनं सगळं पोकळून खातो. तुम्ही असं लोंबी ओढली की निघून येते. आता ही खोडकिड्याची जी आळी आहे ती राहते आपल्या भाताच्या जे पिंजर आहेत, म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला, आव्यामध्ये आत खाली राहते, गुंत्यात राहते. आता ज्यावेळेस आपण भात कापणी करणार आहे, आपल्याकडे काय होते, भात शेतीमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे आपण वर्ण जेवढा वर होईल तेवढा आपण वर्ण भात कापण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची आळी बरोबर त्याच्यामध्ये राहते खाली राहिलेल्या दसकटामध्ये आणि तेच प्रमाण परत वाढतंय. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने हे सुधारित पद्धतीचे वैभव विळे तयार केलेले आहेत, जेणेकरून ह्या ओढताना एवढा ह्याला अँगल असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जमिनीला घासून कापणी करू शकाल. जमिनीबरोबर घासून कापणी केल्यामुळं त्या आळीचे जे कोश आहेत किंवा जे आळ्या आहेत त्या उघड्यावरती, म्हणजे उन्हाच्या एकदा बाहेर आल्या की पक्षी खातील किंवा मरून जातील. अशा पद्धतीने आपण रोगाचं नियंत्रण करू शकतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला वैभव विळे देखील दिले जाणार आहेत. यातून सांगण्याचा एकच उद्देश आहे, दादा जसं मगाशी म्हणाल तसे, जर सगळ्यांनी मनात आणलं, तुम्ही सगळ्यांनी इथं आलेल्यांनी, तर निश्चितपणे 2 दळे एक होऊ शकतील, सलग क्षेत्र होऊ शकेल आणि सामूहिक शेती होऊ शकेल. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी सरपंच मॅडम पण आहेत, की आपण सर्वांनी
याच्यावरती नक्की विचार करावा. आणि मी विशेष आभार पोळेकर भाऊंचे मानेल, कारण की कोणताही प्रात्यक्षिक करायचं असेल तर कोणीतरी शेतकरी तयार व्हावा लागतो. त्यांनी मोठ्या मनानं प्रात्यक्षिक करण्यासाठी आपलं बहुमूल्य वेळ दिला. 4-5 दिवस झाले त्यांची देखील खूप धावपळ होते, तर मी कृषी विभागाच्या वतीने त्यांचे देखील खूप खूप आभार मानतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. ब्रेक सिस्टम आहे ही? सही आहे. आणि मग चालवताना कसं उतरायचं? हे अवॉर्ड यांची म्हण. आपण टाक लावून हातावर बरं म्हणा, लावून टाक म्हणा. पप्पा अशी मशीन घेणार मग? घ्यायची का अशी मशीन? हां घ्यायची? तरी आपण जातो. काय नाही तुझे काय करते? तुझी मन कापायची. हा. तुझे काय करते? काय करते? घ्यायची ना मशीन, घ्यायची की नाही आपण? घेऊया ना. हां. थांब देऊ कांदा पोहा खा. तू खा, मी खाल्ला. कधी? हे शेती तुमची व्हिडिओ घेतात. रान कापायला बांधावर रान येतो ना, तो कापायला. रानच कापा. हा, रानच कापणार आम्ही. आम्हाला काय दुसरं काय हे असं नाही जमत. कुर्ल्याला नाही आलं कुर्ले उरल्याने चालेल ना आम्हाला? चालेल, येईल कुर्ला. हाँ येईल ना. ये अपने ट्रे थे बट ये थोड़ा फेल हो गया क्योंकि जो बाद में खत डाला था ना वो बारिश ना होने की वजह से ज़्यादा हो गया, उस वजह से थोड़े पीले पीले पड़ गए, तो ये नहीं यूज़ हुए. बट ये जो मशीन थी सिर्फ हार्डली 10 मिनट्स लगे ये पूरा कंप्लीट होने में. ये पूरा जो एरिया है ना ये एक ही दिन में कंप्लीट हो जाए. इस हिसाब से ये मशीन बहुत बेस्ट है, काम की है. अभी ये वीड़े भी मिलते हैं फ्री में, ये बांटने 2 हम लोग के, बाकी के बांटने. ये पूरा कंप्लीट हो गया, लेकिन लाइन से लगा ऊपर से, काटने में भी आसानी होगा. ये मशीन है ना उस जगह पे अच्छी है जहाँ पे ऐसे एक लेवल में खेती है ना, वहाँ पे आसान है चलाने को. लेकिन ऐसे बांध बिंद रहे ना अगर ज़्यादा चढ़ाओ तो वहाँ पे थोड़ा मुश्किल हो सकता है. और लोग आजकल क्या हो गया, लोगों की जो फीस है वो बढ़ गई है. जो काम करते हैं खेतों में 300 रुपये हो गए एक का, और 4-5 लोग तो लगते हैं और 2-3 दिन चले जाते हैं. इससे अच्छा ये मशीन अच्छी है, फिर एक दिन में काम ख़त्म. ये पंप लगाने के लिए पानी रोका था.